गाडी हा आपल्या काळजाचा विषय असतो आणि गाडी घेतल्यानंतर 4 ते 5 वर्षामध्ये गाडी यूज करून करून ती डल पडते. त्याच्यानंतर तिच्यावर सोल मार्क्स येतात आणि गाडीचं इंटेरियर जे असतं ते हँडमार्क्स लागून लागून खराब होतं. तर अशीच एक गाडी द टाटा हॅरियर आपल्याकडे आलेली आहे डीप इंटेरियर प्लस डीप एक्सटेरियरसाठी. तर सर्वात आधी आपण तिचे फोम वॉश करून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे जे स्क्रॅचेस असतील परफेक्टली आपल्याला ते दिसून येतील. त्याच्यावर जे पण मायनर सोल मार्क्स असेल ते पण आपल्याला क्लिअरली विजिबल असतील. तर आपण बघितलं असेल तिची आता फोम वॉशिंग झालेली आहे. तर आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती असेल तिची रबिंग. तर आपण तिच्यावर रबिंग कंपाऊंडचा यूज करून तिच्यावर प्रॉपर रबिंग करून घेऊ जेणेकरून तिचे कलर करेक्शनचं काम ह्या रबिंगच्या प्रोसेसमध्ये होतं. तर आपण दिसत असलेल्या गाडीवरती आता आपण डीप इंटेरियर क्लिनिंगची प्रोसेस करतोय. त्यात सगळ्यात पहिले आपण व्हॅक्यूम करून घेतो गाडी, की जेणेकरून जी डस्ट वगैरे असेल ते छोटे छोटे पार्टिकल्स असतील तर ते पूर्ण आपण व्हॅक्यूमने काढून घेतो गाडी. त्याच्यानंतर जे रूफ राहतं, रूफ खराब असतं, रूफ हे फॅब्रिकने बनलेलं असतं, त्याच्यासाठी आपण ओलं करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपण ड्राय फोमचा यूज करतो, की जेणेकरून त्याची लाईफ पण चांगली राहते आणि जी आपली डस्ट वगैरे राहते ती पण प्रॉपर क्लीन होते. डीप क्लिनिंगमध्ये आपण इंजिन बेस सुद्धा क्लीन करतो, कारण की इंजिनवर बरंच सारं ऑइल हे पडलेलं असतं आणि ते स्पेशल टाईप्सचे जे केमिकल्स असतात त्याचा वापर करून आपण इंजिन बेस सुद्धा क्लीन करून घेतो. गाडीची रबिंग झालेली आहे आणि रबिंग नंतर तिची वॉशिंग पण झालेली आहे. रबिंगमध्ये तिथे आपण कलर करेक्शन केलं, मायनर स्क्रॅचेस जितके पण असतील ते सर्व काढून घेतले आणि गाडी जवळपास ही न्यू तिच्या कंडिशनपर्यंत आपण तिला आणलेला आहे. आता त्याच्यानंतरची जी शेवटची प्रोसेस असेल ती असेल पॉलिशिंग. पॉलिशिंगमध्ये आपण तिचा जो ग्लॉस असतो, जी शाईन असते ती आपण ती डबल करतो. दोन्ही प्रकारच्या सर्व्हिस डीप इंटेरियर प्लस डीप एक्सटेरियर अशा दोन्ही प्रकारच्या सर्व्हिस या गाडीवर आता झालेल्या आहेत. आपल्याकडे ही सर्व्हिस ॲज अ इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज कॉम्बो म्हणून सुद्धा आपण ही घेऊ शकता द प्राईम डिटेलर्समध्ये. आणि आपण दुसऱ्या पद्धतीच्या सर्व प्रकारच्या कोटिंग्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. सेरामिक असेल, ग्राफिन असेल, PPF असेल, अशा सर्व प्रकारच्या कोटिंग्स आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही देखील तुमच्या गाडीला कोटिंग करू शकतात. एकदा नक्की व्हिजिट करा द प्राईम डिटेलर्स. आता लास्टमध्ये आपण याचे रिझल्ट्स बघूया.